दिवसाची सुरुवात करायची असेल आणि कामात ब्रेक घ्यायचा असेल किंवा अगदी कुणी आलं गेलं असेल तर हमखास घेतलं जाणारं पेय म्हणजे चहा. चहा प्रत्येक घरातला, ऑफिसातला आणि प्रवासातला अविभाज्य घटक आहे. पण या चहाचा शोध नेमका कसा लागला हे तुम्हाला माहिती आहे का? माहिती नसेल तर मी सांगते. जवळपास 2000 वर्षांपूर्वी भारतातील एका बौद्ध भिक्षूंनी जीवनाचं रहस्य जाणून घेण्यासाठी 7 वर्षासाठी निद्रा त्याग केला होता. या काळात त्यांनी झोप येऊ नये म्हणून बुशची पानं चावायला सुरुवात केली. ही बुशची पानं म्हणजेच जंगली चहाची पानं म्हणून ओळखली जात होती. नंतरच्या काळात बौद्ध भिक्षूंच्या पाठोपाठ इतर लोक देखील ही पानं चावू लागले. पुढे 16व्या दशकापर्यंत लोकांनी या चहाच्या पानाचा भाजीच्या स्वरूपात वापर केला, तर काही लोक ही पानं वाटून उकळून त्याचं काळं पेय बनवून सेवन करू लागले. कालांतरानं भारतात ईस्ट इंडिया कंपनीचा शिरकाव झाला. त्या कंपनीनं या पेयाचं उत्पादन वाढवलं. चहाच्या उत्पादनाचा व्यावसायिक दृष्ट्या फायदा व्हावा या उद्देशातून आसाममध्ये चहाच्या बागा उभारल्या. भारतात चहाची शेती केली जाऊ लागली आणि चहा हे भारतातलं सर्वात लोकप्रिय पेय ठरलं.